तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी पाठ क्रमांक 8 गिर्यारोहणाचा अनुभव या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत। त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न 1, आकृत्या पूर्ण करा। त्यातला पहिला प्रश्न अ आहे, ईशानला कंटाळा आलेल्या व गोडीनं वाटणाऱ्या गोष्टी। तर आपल्याला इथे ईशानला कंटाळा आलेल्या आणि गोडीनं वाटणाऱ्या गोष्टी लिहायच्या आहेत। पहिली गोष्ट आहे व्हिडिओ गेम आणि दुसरी गोष्ट आहे रोमांचक कथा वाचणे। तर या दोन्ही गोष्टीचा ईशानला कंटाळा आला होता आणि गोडी वाटत नव्हती। पुढचा प्रश्न आहे, गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी। तर आपल्याला इथे गिर्यारोहणाच्या रोमांचक अनुभवात ईशानने बघितलेल्या नैसर्गिक गोष्टी लिहायच्या आहेत। त्यातली पहिली गोष्ट आहे उंच पहाड, दुसरी गोष्ट विशालकाय खडक, तिसरी गोष्ट आहे पहाडी नद्या आणि चौथी गोष्ट आहे हिरव्यागार घाटी। पुढचा प्रश्न आहे ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत। तर आपल्याला इथे ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना केलेली मदत लिहायची आहे। तर त्यातली पहिली मदत आहे प्रथमोपचार, दुसरी मदत आहे मलमपट्टी, तिसरी मदत आहे औषधे देणे आणि चौथी मदत आहे हरवलेल्या यात्रींना शोधण्यास मदत करणे। तर अशा रीतीने ईशान त्याच्या सहकाऱ्यांनी यात्रेकरूंना मदत केली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 2, एका शब्दात उत्तरे लिहा। अ, ज्या गिर्यारोहण संस्थेकडून ईशानला ईमेल आला तो ठिकाण। तर याचं उत्तर आहे उत्तर काशी। दुसरा प्रश्न आहे, अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण। उत्तर आहे गंगोत्री। पुढचा प्रश्न ही आहे, बहादुरीच्या कामासाठी मिळणारे पदक। तर उत्तर आहे वीर पदक। पुढचा प्रश्न आहे ते प्रश्न 3, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। त्यातला पहिला प्रश्न अ आहे, पाठ अभ्यासल्यानंतर तुम्हाला जाणवणारी ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहा। तर आपल्याला इथे ईशानची गुणवैशिष्ट्ये लिहायची आहेत। तर उत्तर आहे ईशान हा खूप मेहनती आहे, दुसऱ्यांची सेवा करण्याचा भाव त्याच्यामध्ये आहे। आपल्या मित्रांबरोबर त्यांनी पहाडी लोकांची मदत केली, स्वतःच्या खाण्याची काळजी न करता त्यांनी आपले खाणे दुसऱ्यांना वाटून दिले। निःशुल्क भावनेने दुसऱ्यांची सेवा करण्याचा खूप मोठा गुण ईशानमध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न आ, ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दात लिहा। तर त्याचं उत्तर आहे ईशान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जखमी यात्रेकरूंवर प्रथमोपचार केले, त्यांची मलमपट्टी केली आणि औषधे दिली, हरवलेल्या यात्रेकरूंना शोधण्यासाठी मदत केली, भुकेल्या मुलांना फळे, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या दिल्या। तर अशा पद्धतीने ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना मदत केली। पुढचा प्रश्न आहे कडाक्याची थंडी पडली आहे अशी कल्पना करून परिसरातील असहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल ते लिहा। उत्तर, कडाक्याच्या थंडीच्या दिवशी परिसरातील कोणी असहाय्य व्यक्ती मला आढळला तर मी त्याला गरम कपडे देईन, घरी जुनी ब्लँकेट असेल तर त्याला देईन, जर कुठल्या धर्मशाळेत राहण्याची जागा असेल तर त्याला तिथे सोडून येईन। पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांशी। अ, खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा। तर आपल्याला इथे अ गटात वाक्यप्रचार दिले आहेत आणि ब गटात त्यांच्या अर्थ दिलेला आहे। तर आपल्याला अ गट आणि ब गट यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत। अ गटात आहे काळजाला घरे पडणे। तर याचा अर्थ आहे प्रचंड दुःख होणे। दुसरा आहे मनमानी करणे।
तर याचा अर्थ आहे मनाप्रमाणे वागणे. तिसरा आहे हैराण होणे, याचा अर्थ आहे त्रासून जाणे. पुढचा प्रश्न आहे खालील शब्दांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. पहिलं आहे शब्द गिर्यारोहण. तर गिर्यारोहण या शब्दाचा वापर करून आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. उत्तर आहे गिर्यारोहण एक चांगला छंद आहे. दुसरा आहे रौद्ररूप. उत्तर आहे मुसळधार पावसाने रौद्र रूप धारण केले होते. तिसरं आहे भूस्खलन. तर त्याचं उत्तर आहे पहाडी भागात भूस्खलनाचा नेहमी खतरा असतो. पुढचा प्रश्न आहे बे हा उपसर्ग लावून खालील शब्द तयार करा व लिहा. उदाहरणार्थ बेवारस. तर आपल्याला खाली शब्द दिलेला आहे त्याच्या अगोदर बे हा उपसर्ग लावायचा आहे आणि शब्द तयार करायचा आहे. पहिला आहे जबाबदार, बेजबाबदार, इमान, बेईमान, शिस्त, बेशिस्त, रोजगार, बेरोजगार, परवा, बेपरवा. पुढचा प्रश्न आहे खालील तक्त्यात विरामचिन्हांची नावे लिहून त्यांचा वापर करून वाक्य तयार करा. तर आपल्याला इथे विरामचिन्ह दिलेले आहेत, त्यांची नावे लिहायची आहेत आणि एक वाक्य तयार करायचं आहे त्या विरामचिन्हाबद्दल. पहिलं आहे स्वल्पविराम. तर त्याचं वाक्य होईल सुनील, राजू आणि नितीन मित्र आहे. दुसरं विरामचिन्ह आहे पूर्णविराम. तर त्याच्याबद्दल वाक्य तयार होईल रवी शाळेत गेला. तिसरं विरामचिन्ह आहे अर्धविराम. तर त्याच्याबद्दल वाक्य तयार होईल ढग गरजले पण पाऊस नाही आला. पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्न चिन्ह. तर त्याचं वाक्य आहे तुझे नाव काय आहे. पुढचं विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. तर त्याचं वाक्य आहे अरे रे तो पडला. पुढचं विरामचिन्ह आहे एकेरी अवतरण चिन्ह. तर वाक्य आहे जयपूरला गुलाबी शहर म्हणतात. पुढचं विरामचिन्ह आहे दुहेरी अवतरण चिन्ह. तर त्याचं वाक्य आहे आई म्हणाली इकडे ये. तर पाठाचे प्रश्न आणि उत्तरे येथे संपलेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.